नमस्कार, मी रवी हगवणे, महागणपती मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे ॲज अ CEO म्हणून काम करत आहे। गेले 7 महिन्यापासून मी ॲज अ CEO म्हणून काम करत असताना संस्थेचे टोटल 57 कर्मचारी आणि 14 ब्रँचेस चालू आहेत। ऑनरेबल चेअरमन विकास बेंगडे पाटील सर यांच्या माध्यमातून संस्थेला वेळोवेळी मार्गदर्शन आणि त्यांच्या हुशारी, नेतृत्व आणि कौशल्य आणि संयम या गुणांमुळे आज संस्था चांगल्या नावारूपाला आलेली आहे। कमी वेळेमध्ये संस्थेने हजारो ग्राहक मिळवलेले आहेत। त्याचप्रमाणे संस्थेकडे चांगल्या प्रकारच्या ठेवी आहेत। चांगल्या ठेवींमुळे कस्टमर आकर्षित होत आहे आणि याचाच फायदा संस्था वाढवण्यासाठी आपण करत आहोत। संस्थेचे संचालक मंडळ विकास सरांबरोबरच व्हाईस चेअरमन राजेंद्र हुले साहेब हेही अनुभवी व्यक्तिमत्व आहे। मुंबईमध्ये सहकार बोर्डावरती त्यांचा अनुभव जो आहे तो आज आपल्या संस्था वाढीसाठी ते यूज करत आहेत। त्याचप्रमाणे संचालक पवन हगवणे सर यांचाही राजकारणातला अनुभव आज आपल्या संस्थेसाठी फायद्याचा ठरत आहे। आणि इतर संचालक मंडळामध्ये नीलमताई बेंगडे पाटील असेल, शोभाताई टिकेकर मॅडम असतील आणि अजूनही जे संचालक मंडळ आहे ते फार अनुभवी संचालक मंडळामुळे आपली संस्था कमी वेळेमध्ये जास्त प्रसारित झालेली आहे। मला दुसरी गोष्ट सांगायला आवडेल, विकास बेंगडे पाटील सरांच्या या हुशारी, अनुभवी आणि संयमी नेतृत्वामुळेच आज मंडणगड या ठिकाणी कोकण वैभव नावाचा प्रोजेक्ट नावारूपाला येत आहे। त्याचप्रमाणे दापोली या ठिकाणीही विकास बेंगडे पाटील सरांनी लाडघर बीचवरती 106 एकर येणे जागा विकत घेतलेली आहे आणि मला सांगायला अभिमान वाटेल, संस्थेने त्यामधील 21 गुंठे जागा खरेदी करून संस्थेची आसेट तयार केलेली आहे। सरांचे कोकण वैभव जो प्रोजेक्ट आहे 315 एकरचा, तर त्यामध्ये 10 वर्षामध्ये वृक्ष लागवडीतून 1 कोटी ते 1.5 कोटीपर्यंतचा नफा प्रत्येक प्लॉट धारकाला मिळणार। ज्या कस्टमरने 11 गुंठ्याचा प्लॉट घेतलेला आहे त्या कस्टमरला 10 वर्षामध्ये आपण वृक्ष लागवडीतून 1 कोटी ते 1.5 कोटीपर्यंतचा नफा कसा होईल या पद्धतीने आपण त्यांना सांगितलेलं आहे। कस्टमरला फायदा तर होणारच, त्याचबरोबर आपले बालाजी डेव्हलपर्स त्यांनाही 30% प्रॉफिट, 100% प्रॉफिट जर मिळाला असेल तर त्यामधून 30% प्रॉफिट हा बालाजी डेव्हलपर्सला आणि 70% हा कस्टमरला, ज्या कस्टमरने आपल्याकडे इन्व्हेस्ट केलेले आहे त्या कस्टमरला 70% फायदा, म्हणजे तोच 1.5 कोटीपर्यंतचा 10 वर्षामध्ये त्या कस्टमरला फायदा मिळतो। अशा प्रकारचा आपण कोकण वैभव प्रोजेक्ट तयार करत आहे। 315 एकरमध्ये 18 एकरवरती भव्य असं रिसॉर्ट आपण चालू करत आहोत। त्या रिसॉर्टमध्ये सर्व ॲम्युनिटीज त्या ठिकाणी प्रत्येक कस्टमरलाही मिळणार आहेत। त्याचबरोबर वारा प्रोजेक्ट जो आहे लाडघर बीचवरती तो 106 एकरचा आहे। त्यामधूनही चांगल्या प्रकारचे घरं बांधून आपण त्या वारा प्रोजेक्ट म्हणजे समुद्राच्या किनाऱ्यावरती, ज्या ठिकाणावरून समुद्र सहज दिसतो म्हणून आपण त्या ठिकाणी, आणि ज्या स्पॉटला जर गेलो आपण तर तिथं हवा चांगल्या प्रकारे येत असल्यामुळे आपण त्या प्रोजेक्टला वारा असं नाव दिलेलं आहे। महागणपती ही संस्था तसेच कोकण वैभव प्रोजेक्ट, वारा प्रोजेक्ट यांचे सर्वेसर्वा माननीय श्री विकास बेंगडे साहेब यांच्याबद्दल जर बोलायचं झालं
तर मी विकास सरांबरोबर गेले 2 वर्षापासून काम करत आहे. सरांचा स्वभाव जर पाहिलं तर प्रत्येकाला समजून घेणे, समोरच्या व्यक्तीमध्ये काही उणिवा असेल तर त्यामध्ये त्याला समजून सांगणे आणि तो कसा कामामध्ये येईल, त्याच्याकडून काम कसं करून घेता येईल, अशा प्रकारचा स्वभाव, अंडरस्टँडिंग, हुशारी, अत्यंत शांत, संयमी, समजून घेणारा अशा पद्धतीचा असल्यामुळे आम्हाला तो खूपच भावलेला आहे. त्यामुळे मी सरांसोबत काम करण्यास तयार झालेला आहे.